राहता शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गोलकमंगल कार्यालय शेजारी परिसरात एका मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी मुलगा सचिन खैरे हा आपल्या वडील उत्तम खैरे यांना वारंवार मारहाण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. कुटुंबातील वाद आणि सततचा त्रास यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण असल्याची माहिती घरासमोर येत आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास आरोपी सचिन खैरे हा दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने संतापाच्या भरात वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. या भयानक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुरातन पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, कोमल कुमावत तसेच पोलीस कर्मचारी गंभीर दादा, पंढरे दादा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे. मृतदेह पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी राहता पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे. कुटुंबातील वाद, दारूचे व्यसन आणि सततचे भांडणे हे या घटनेमागील कारण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे राहता शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास राहता पोलीस करत आहेत. न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता.